विजयकुमार गावितांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन करण्यात आलंय। नंदुरबार बस आगारामध्ये आता सध्या स्थितीमध्ये 10 इलेक्ट्रिक बसेस आहेत। नंदुरबार बस आगारामध्ये दाखल झाल्या आहेत। नवीन इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। नंदुरबार बस आगारात सध्या स्थितीमध्ये 10 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात। एकूण 42 इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आलेली आहे। उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्वतः बसमध्ये बसून प्रवास केलाय। या प्रसंगी त्यांनी बसमधील विविध सुविधांसह बस आगाराला शुभेच्छा दिल्यात। नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या 10 इलेक्ट्रॉनिक एसी बसेस आपल्याला आलेले आहेत। त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला, पुण्याला जायला वगैरे सगळ्यात चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल। कारण सुटसुटीत आहे, पुशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालंय नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणाने चांगला होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।